तर लोणावळा खंडाळा परिसरात सुद्धा पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। हे धरण आता भरल्यानंतर इथे पर्यटकांचा लोंढा वाढणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 24 तासामध्ये लोणावळ्यामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे कुठेतरी आता हे बुशी धरण फुल भरून वाहू लागलेले आपण पाहू शकता। यात बुशी धरणाच्या सांडव्यावरून आता पाणी वाहू लागलेले, तर हळूहळू इथे पर्यटकही येऊ लागलेत। आपण पाहू शकता कशा पद्धतीने पर्यटक इथे या पावसाचा आणि या पाण्याचा आनंद घेत आहेत। कारण की आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणीही अनेक प्रशासनाने अनेकदा सांगितलेले पर्यटन करताना धोकादायक पर्यटन करू नये, मात्र काही उल्लडबाज पर्यटक येथे येतात आणि पर्यटन करतात। कारण की अशीच एक घटना काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे घडली होती आणि त्यामध्ये टोटल 56 लोक हे पाण्यामध्ये पडले होते। त्यापैकी 51 लोकांना जरी रेस्क्यू केलं असेल तरी 4 लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। परंतु वारंवार अशा घटना होत असताना याचा बोध कुठेतरी पर्यटकांनी घ्यायला पाहिजे। कारण की याच बुशी धरणाच्या बॅक वॉटरला मागच्या वर्षी एकाच परिवारातील 5 जण वाहून गेले होते। त्याचा बोध अजूनही काही पर्यटकांनी घेतलेला नाही। तरी मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी हे तालुका प्रसिद्ध आहे। या ठिकाणी पर्यटक येतात पर्यटनासाठी, परंतु या पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता पर्यटनाचा आनंद घेण्याचा जो आव्हान आहे आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा।